हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही कुठेही असा देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याला वाटतं तुम्ही चांगले आहात, तुम्ही दिलखुलास आहात, त्याला तुमच्यातल्या उणीवा आवडतात आणि जसजसे तुम्ही मोठे होता तसतशी तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर मी अशी प्रार्थना करेन की दुपारनंतरचा काळ भरभराटीचा आणि सामर्थ्यवान असेल आणि घरी गेल्यानंतर कोणत्या गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागेल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करू शकता यापेक्षा येशूने त्या कशा प्रकारे केल्या असत्या तुम्ही त्या प्रकारे करा. आणि आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल याविषयी बोलूया. आणि बघा, आपल्याकडे वेळ असतो, पण जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा आपण यावर विचार करतो आणि तोपर्यंत आपलं बरंच जगून झालेलं असतं. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच विचार करा, ज्या गोष्टी तुम्ही आजवर केल्या नाहीत पण तुम्हाला कराव्याशा वाटतायत, तुम्हाला त्या करायच्या आहेत, पण तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा नाहीये. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये, जरी तुम्ही विशित किंवा तिशीत असलात तरी. पण जेव्हा तुम्ही म्हातारे होता तुम्हाला ते पटू लागतं. आणि आता समजा तुम्ही 20 वर्षांचे असाल, कधीतरी तुम्ही 70 किंवा 80 वर्षांचे होणारच आहात आणि तुम्हाला वाटतं त्यापेक्षा लवकर आपण म्हातारे होत जातो. आणि मला असं वाटतं की वेळ हे एक अनमोल असं वरदान आहे आणि तुम्ही वेळ वायाही घालवू शकता किंवा त्याचा चांगला वापरही करू शकता. पण तुम्ही ज्या गोष्टीवर वेळ वाया घालवता ती वेळ एकदा निघून गेली की ती पुन्हा येत नाही. तुम्ही यावर गांभीर्याने विचार करायला हवा. काही तासांसाठी, आठवड्यासाठी किंवा काही काळासाठीही जर तुम्ही 3 दिवस रागामध्ये घालवले तर म्हणजे तुम्ही 3 दिवस वाया घालवलेत आणि तुम्हाला ते 3 दिवस कधीच परत मिळणार नाहीत, पुन्हा कधीच नाही. सुरुवातीला जेव्हा डेवचं आणि माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं डोकं नेहमीच तापलेलं असायचं आणि मला आठवतंय मी खूप रागवायचे आणि हे बऱ्याचदा झालंय. पण माझं पालनपोषणच तसं झालं होतं. माझे बाबा सतत रागावलेले असायचे आणि मी तेच बघत मोठी झाले, त्यामुळे मी सुद्धा तशीच वागायला लागले. आणि डेव एकदा मला असं म्हणाला होता, जे मला आठवतं, असं समज की आज येशू पुन्हा आला आणि आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे आणि जो तू रागात घालवलायस तर मग किती विचित्र वाटेल तुला, नाही का? आणि त्यानंतर मी स्वतःवर ताबा मिळवला आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात आपण आपला वेळ वाया घालवतो. म्हणून आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या गोष्टी सुद्धा सांगू लागाल. पण किती छान होईल जर आपण आपला वेळ वाया न घालवता सदुपयोग केला त्या वेळेचा. कारण आपल्या आयुष्याच्या शेवटी आपण मागे वळून पाहू तेव्हा आनंदाऐवजी दुःख नको वाटायला आपल्याला, नाही का? मला वाटतं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला हा वाईट प्रसंग असेल की आयुष्याच्या शेवटी आपण मागे वळून पाहतो आणि विचार करतो की ही गोष्ट मी करायला हवी होती पण केली नाही. मग तुम्ही भूतकाळाला दोष देत राहता, त्याचा काहीच उपयोग नसतो. आणि बघा, महत्वाची गोष्ट अशी आहे की वेळ वाया घालवण्याला बायबल मृत कार्य असं म्हणतं. बघा, आपण चांगलं ते करावं असं देवाला वाटतं, पण आपण मृत कार्यापासून दूरही राहायला हवं. आता मला सांगा, मृत कार्य म्हणजे काय? मृत कार्य म्हणजे जे काम देव करू शकतो ते काम आपण करू पाहणं. जी गोष्ट फक्त देवच करू शकतो ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणं हे किती कठीण असतं माहिती आहे का तुम्हाला? आणि ती गोष्ट करायचा तुम्ही जितका प्रयत्न करता तितका गोंधळ माजवता तुम्ही. आपल्यापैकी कुणाला याचा अनुभव आहे का? सांगा मला. असं होतं नाही का? एक सांगू तुम्हाला, अब्राहम आणि सारा या दोघांना मूल हवं होतं आणि देवानी त्यांना तसं वचन दिलं होतं. आणि हे असं वचन होतं जे देवाशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हतं. कारण मूल जन्माला घालण्याचं त्यांचं वय हे तर निघूनच गेलं होतं. अब्राहम हा 100 वर्षांचा होता. सारा सुद्धा तेवढीच, मला वाटतं 90ची असेल ती. आणि मूल जन्माला घालण्याचं त्यांचं वय
निघून गेलं होतं आणि देवाने त्यांना मूल होण्याचं वचन दिलं, त्यामुळे ते वाट बघून कंटाळून गेले होते. आणि कुणालाही वाट बघायचा कंटाळा येतोच अहो. पण ते कंटाळले होतेच आणि त्यांनी गोंधळ घातला. आणि या जास्त करून अब्राहमची चूक होती, कारण तो तिचं सगळंच ऐकत होता आणि गोंधळ झाला. कधी कधी तुम्हाला बायकांच्या मनासारखं वागावं लागतं, पण कधी कधी तुम्ही नाही सुद्धा म्हणायचं असतं, कारण कधीतरी आपल्याला ती भावूक करून तिच्याकडे वळवू शकतेच. म्हणून मला वाटतं की एके दिवशी साराला खरंच खूप कंटाळा आला आणि तिला एक छान कल्पना सुचली. छान कल्पना म्हणजे काय सांगू, जेव्हा ती सुचते तेव्हा आपलं हे चांगलं सुचलंय मला आणि हे उपयोगी पडेल, हेच. आणि मग आपण म्हणतो की मी हेच करणं देवाला अपेक्षित आहे. एक सांगू, आपल्या विचारांद्वारे देव आपल्याशी बोलत असतो, पण आपला प्रत्येक विचार म्हणजे देव नसतो. आणि म्हणून तुम्हाला काही वेळा थांबावं लागतं आणि पहिला विचार मनात येण्याआधी तुम्ही प्रार्थना करायला हवी. खरं तर तिला एक कल्पना सुचली की तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की त्यांनी तिच्या मोलकरणीशी लग्न करावं. किती जणांना वाटतं हा मूर्खपणा होता निव्वळ. ओके, तर हे सगळं सुरू होण्याआधीच ठरलं होतं की ती संकटात सापडणार आहे आणि मोलकरणीला मूल होऊ शकतं, म्हणून तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत संभोग करावा आणि मग ती प्रेग्नंट होईल आणि तिला जे मूल होईल ते मूल ती घेईल. छान कल्पना. तर अब्राहमाने तिने जे सांगितलं ते ऐकलं आणि तसं केलं सुद्धा. पुढे लगेचच ती गर्भवती राहिली आणि आता तिच्या मनामध्ये साराविषयी वाईट विचार येऊ लागले. गोंधळ सुरू झाला. ना मी प्रेग्नंट आहे, तू नाहीस. मला नाही माहितीने असंच केलं का काय, पण ती साराला पाण्यात पाहू लागली. त्यानंतर सारा रागवली कारण हेगार तिला पाण्यात पाहू लागली. तिच्याकडे बाळ होतं आणि आता साराला काही करून ते बाळ हवं होतं. आणि मग सारा अब्राहमाकडे आली आणि तिने सांगितलं तू जाऊन हेगारला समजव. आता तो म्हणाला की ही तुझी समस्या आहे, ती तूच सोडवायला हवीस. आणि ती म्हणाली की नाही, हे तूच केलं पाहिजेस. तिने त्याला दोष दिला, त्याने तिला दोष दिला आणि पुढे यातून खूप गोंधळ निर्माण झाला. आता बघा, ही त्यांची कहाणी ऐकल्यावर आपल्याला काय वाटतं, किती मूर्ख आहेत हे. पण आपणही या चुका करत असतो, नेहमीच करतो. जेव्हा आपल्याला काही हवं असतं ते मिळवण्यासाठी आपण हजार वेगवेगळे मार्ग शोधू लागतो आणि आपण म्हणतो की ते मार्ग हे सगळे देवाचे आहेत. मृतकार्य ही अशी कामं आहेत जी कधीच कामी येत नाहीत. मी तुम्हाला उदाहरण देते. बायबल याला म्हणतं देहाचं कार्य. कदाचित मला प्रत्येक वेळी ते कळणार नाही, कदाचित खूप लवकर मला ते कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही दैहिक कार्य करत असता तेव्हा एक घडतं, जेव्हा ते कामी येत नाही तेव्हा तुम्ही खूप चिडता. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ढकलताय, सतत ढकलताय, जी गोष्ट होणार नाही ती करू पाहताय. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपण ज्या व्यक्तीशी लग्न केलंय तिचा स्वभाव कधीतरी बदलता येईल का? याचा काही उपयोग झालाय का कुणाला? याचा खरंच उपयोग होत नाही, कारण तो जे करतोय ते त्याने करू नये असं तुम्हाला वाटतं आणि त्याने करावं असं तुम्हाला वाटतंय ते तो करतच नाही, कधीच नाही. आणि मग त्याच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही लक्ष घालता, त्याचं मतपरिवर्तन करू पाहता, त्यानंतर फक्त वादविवाद होतात आणि असं होतं की तुम्ही जितकं त्याला बदलू पाहता तितकं ते नातं बिघडत जातं. लोकांना कधीच बळजबरी केलेली आवडत नाही, कुणालाच नियंत्रणाखाली राहायला आवडत नाही. आणि सत्य तर हे की जोवर मन बदलणार नाही तोवर बाहेर कोणताच बदल झालेला दिसणार नाही. आणि म्हणून फक्त देवच आपलं मन बदलू शकतो. हो, हे खरं आहे, फक्त देवच आपलं मन बदलू शकतो. आणि कदाचित तुम्ही लक्ष दिलं नसेल, पण आपण सगळे थोडेसेच वेगळे आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं लग्न झालेलं आहे आणि कदाचित अशा व्यक्तीशी ज्याचा स्वभाव तुमच्या अगदी विरुद्ध आहे. आमेन. म्हणजे देव आणि मी म्हणजे जगातली इतकी दोन वेगळी माणसं कुठली असूच शकणार नाहीत. पण बघा, आमच्या लग्नाला आता 51 वर्ष झाली. तर
हे घडून येण्यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले आणि आम्ही दोघांनी मिळून मनातल्या मनात एक करार केला की आम्ही दोघंही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न थांबवणार आहोत. आणि एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन की जर तुम्हाला तुमचं लग्न टिकवून ठेवायचं असेल आणि तुम्हाला घरामध्ये शांततामय वातावरण हवं असेल तर तुम्ही घरी गेल्यावर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न केलंय त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न थांबवा. मी म्हटलं तुम्ही घरी गेल्यावर ज्या बघा मी इतकी आक्रमक आहे आणि देव इतका शांतपणे वाट बघतो. तो असं शांत बसतो आणि प्रतीक्षा करतो. मला थांबायचं नसतं, मला काही करायचं असतं. आणि मग मी त्याला सांगते तू नेहमी देवापासून 9 मैल दूर असतोस आणि तो मला म्हणतो हो आणि तू नेहमी त्याच्यापासून 9 मैल पुढे असतेस. पण बघा तुमच्यापेक्षा जो वेगळा आहे त्याचं आणि तुमचं पट्ट याचं कारण काय? कारण जर तुम्ही एकत्र काम करायला शिकलात ना तर तुम्ही एकमेकांना अडचणींपासून दूर ठेवाल. आमेन. पण बऱ्याचदा काय होतं की 2 व्यक्ती लग्न करतात आणि 2 व्यक्ती मैत्री करतात किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत हे होतं. तुम्ही प्रत्येकाला स्वतःसारखं बनवू पाहता आणि हा मूर्खपण आहे. कारण बऱ्याचदा तर तुम्ही स्वतःला आवडत नसता आणि तुम्ही स्वतः इतरांसारखं होऊ पाहत असता आणि तुम्ही असं करता म्हणून तुम्ही त्यांनाही आवडत नसता. बघा आपण सगळे भिन्न आहोत. तुम्ही इतरांसारखे होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही जसे आहात तसे राहिलात तर चांगलं असेल. तुम्ही जसे आहात त्यापेक्षा दुसरी व्यक्ती होण्याचा प्रयत्न केला तर देवालाही नाही आवडणार ते. आणि फक्त एवढंच नाही, तुमचं स्वतःवर प्रेम असायला हवं. तुम्ही स्वतःचा आदर करायला हवा. केवळ आपल्या कमतरतांकडे बघू नका तर आपल्या सामर्थ्याकडे पहा आणि देवाला या पृथ्वीवर तुमच्यातल्या त्या सामर्थ्याचा वापर करायला द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना तुम्हाला हवं तसं बनवण्याचा प्रयत्न करणं थांबवाल ना, हसू शकता तुम्ही. बऱ्याचदा आपण आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्या मुलांवर लादत असतो आणि आपल्याला जे हवंय ते त्यांनी करावं असं आपल्याला वाटतं आणि यातून एकच गोष्ट निष्पन्न होते, त्यांना तुम्ही आवडत नाही. त्यांना तुमच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नसतो. कारण प्रत्येकालाच निवड करण्याचं स्वातंत्र्य हे हवंच असतं. आणि बघा बायबल असं म्हणतं मुलाचा कल कुठल्या दिशेला आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षण द्या. आणि विस्तारित बायबल म्हणतं त्याच्या स्वतःच्या कलानुसार किंवा व्यक्तिमत्वानुसार. देवाला जसं वाटतं त्याप्रमाणे मुलाला शिक्षण द्या. तुम्हाला जसं वाटतं त्याप्रमाणे नाही. मी 4 मुलं वाढवली आहेत आणि ते सगळे जिवंत आहेत आणि मी सुद्धा. पण मी तुम्हाला एक करायला सांगेन, हे सगळं करायला माझ्याकडे वेळ नव्हता पण मला सांगायचंय की प्रत्येक मुलाच्या बाबतीत मला असंच वाटत होतं की आमचं काही जमणार नाही, कसं करायचं हिचं. माझी एक मुलगी तर इतका गोंधळ घालायची, बेशिस्त होती, खूपच विसराळू होती, बेजबाबदार होती आणि मला खात्रीने वाटायचं की जेव्हा कधी ती घर सोडेल तेव्हा ती स्वतःलाच विसरून जाईल आणि ती स्वतः कुठे हे सुद्धा तिला कळणार नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे ती माझी मुलगी जी माझी मोठी मुलगी आहे, तिचं नाव लॉरा आहे. तिने खरं तर स्वतःचं नामकरण केलं. ती स्वतःला मॉम एजर म्हणते कारण ती मला आणि माझ्या आयुष्याला मॅनेज करते. ती आमचे सगळे बिल्स सांभाळते आणि ती आमची सगळी कामं करते. ती माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी करते आणि ती खूप चांगलं काम करते. आणि आम्ही दोघी एके दिवशी गप्पा मारत होतो. ती म्हणाली एक सांगू, मी स्वतःचा विचार करते, देवाने मला या गोष्टीसाठी पात्र ठरवलं त्यामुळे मी समंजस व्हायला मदत झाली आणि मला स्वतःबद्दल खूप चांगलं वाटतं. तुम्हाला कधी कधी आश्चर्य वाटेल जेव्हा तुम्ही जोखीम पत्करता, पुढे जाऊन ते काम करू पाहता, तेव्हा ते काम तुमच्याकडून होतं. आणि बघा मी कधी कल्पनाही केली नव्हती की ती माझी काळजी घेऊ शकेल. कारण मला तर वाटायचं की ती स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. पण मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी करता पण सध्या ते काहीही करत असले ना तरी पुढे जाऊन परिस्थिती नक्की सुधारणार, नक्की. हे तुम्ही लक्षात ठेवा, हा माझा शब्द आहे. आमेन.
जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आनंद लुटायचा आहे तर मी जे सांगणार आहे ते नीट ऐका. लोक कसेही असले तरी त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांनी कसं असावं हे तुम्ही ठरवू नका. कळलं ना तुम्हाला? ते जसे आहेत तसं त्यांच्यावर प्रेम करा. ते कसे असावेत हे तुम्ही ठरवू नका. येशू सुद्धा आपल्याशी अगदी असाच वागतो. आपण जिथे असतो तिथे तो आपल्याला भेटतो. आपण जसे असतो तसं आपल्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्या प्रेमामुळे आपण त्याला प्रतिसाद देतो. त्याला जसं हवं तसं आपण वागू लागतो. आणि म्हणून तुम्ही लोकांवर मनापासून प्रेम केलं, त्यांना स्वीकारलं, तर तुम्हाला जे हवंय ते देण्याचा ते प्रयत्न करतील. पण जर तुम्ही त्यांना बदलण्यासाठी बळजबरी केली तर उपयोग नाही. अजून एक ज्याला मी दैहिक कार्य असं म्हणेन ते म्हणजे स्वतःला बदलणं. आता हे थोडंसं ऐकायला विचित्र वाटेल, कारण तुम्ही उपदेश ऐकता, मग तुम्हाला हे करावं असं वाटतं, ते वाटतं. मी तुम्हाला सांगते तुम्ही घरी गेल्यावर कसं पवित्र आत्म्याच्या मार्गावर चालावं, घरी गेल्यावर कशी लोकांना मदत करावी, आणि यातला प्रत्येक शब्द खरा आहे. पण समस्या इथेच आहे, जेव्हा तुम्ही घरी जाता आणि देवाची मदत न घेता हे सगळं करू पाहता तेव्हा तुम्हाला यश नाही मिळत. दैहिक कार्य म्हणजे अशा गोष्टी ज्याबद्दल देव आपल्याला मार्गदर्शन करत नाही आणि त्या गोष्टी तुम्ही करू पाहता, किंवा अशा गोष्टी ज्याबद्दल देव मार्गदर्शन करतोय पण तरीही तुम्ही त्याचं मार्गदर्शन न घेताच त्या करता. बघा, तुम्ही जे काही करता त्यात तुम्हाला किती वेळा यश मिळालं याने नाही फरक पडत. जेव्हा जेव्हा तुम्ही ते करू पाहता तेव्हा तुम्ही देवाची मदत घ्यायला हवी. मी हजारो संदेश दिले आहेत आणि मी विचार करत होते, मी जरा मोठ्याने म्हणाले की मी माझ्या आयुष्यात कितीतरी संदेश दिलेत. म्हणजे मी हे गेली 42 वर्ष करते आणि असं मुळीच नाही की ही माझी पहिलीच वेळ आहे. पण मी तुम्हाला शक्तेवर सांगते, मी देवाची अनुमती घेतल्याशिवाय इथे येत नाही. मी देवावर अवलंबून राहिल्याशिवाय इथे येत नाही. आणि त्याला मी सांगते की जर त्याने मला मदत केली नाही तर माझी ही सभा पूर्णपणे फसेल. कारण तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता याने काही फरक पडत नाही. तुम्ही देवाच्या मदतीशिवाय स्वतः हे करू शकता असा जेव्हा तुमचा समज होतो ना तेव्हा तुम्ही तोंडावर आपटता. योहान 15 मध्ये येशू म्हणाला, माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे असं नाही की आपण काहीच करू शकत नाही, पण म्हणजे असं की ज्यात यश मिळेल असं आपण काही करू शकत नाही जर आपण देवावर अवलंबून राहिलो नाही. आपण जे करू त्यात आपल्याला मनःशांती लाभत नाही, आनंद मिळत नाही मग. आणि म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही देवावर विसंबून राहा. रोज देवाकडे 5000 वेळा मदत कशी मागायची ते शिका. देवा मला मदत कर, मला मदत कर. खरं तर मी देवाला विचारल्याशिवाय माझी कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा घालत नाही नाही घालत. आमीन. तर मृत कार्य म्हणजे वेळ वाया घालवणं, कारण तुम्ही काम करता तरीही काम होत नाहीच. मी म्हणते स्वतःला बदलू नका. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईन. मी पहिल्यांदा जेव्हा उपदेश ऐकायला गेले होते, जसं तुम्ही आत्ता ऐकताय, आणि तुमच्यासाठी ते अगदी काही नवीन असतं आणि तुम्हाला वाटतं मी हे आधी कधीच ऐकलं नाही, वाह वाह. तेव्हा तुम्ही इतके गोंधळून गेलेले होते की आता मी घरी जाईन तेव्हा खूप काही करेन मी. पण काय होतं की तुम्ही इथे काही गोष्टी ऐकता, तुम्हाला त्या पटतात, तुम्ही लगेच घरी जाऊन उगाच चांगलं आणि छान छान वागण्याचा प्रयत्न करण्याची गरज नसते. आणि खरं तर या सगळ्या विचित्र गोष्टी मी करून झाल्यात आणि त्या हास्यास्पदच होत्या. मी चर्चमध्ये सगळ्यात पहिला धडा हा गिरवला की म्हणजे चर्च खरं तर चांगलाच धडा शिकवत होतं. पाळकाची बायको माझ्यापेक्षा खूप वेगळी होती आणि मी चर्चमध्ये बायबलची शिकवण घ्यायला जात होते आणि ती पाळकाची बायको ती इतकी गोड होती आणि तिचे केस इतके मुलायम आणि छान, तिचे ते छान निळे डोळे, आणि तिच्या उलट मी एखाद्या भयानक वादळासारखी आणि मी किती फटकळ आहे, मला कुणी काही सांगितलेलं आवडत नाही, मी किती उद्धट आहे, ती किती विनम्र आहे. तर बघा, आमच्या दोघींचं काही पटायचं नाही. काही कारणास्तव आम्ही मैत्री नाही करू शकलो. आणि नंतर एक गमतीशीर गोष्ट घडली. जेव्हा आम्ही त्या प्रकरणाच्या खोलाशी गेलो तेव्हा कळलं की मी तिच्यासारखं होऊ पाहत होते आणि ती माझ्यासारखं होऊ पाहत होती.
मी खूप गोड वागू पाहत होते आणि मी खरोखर हे करत होते. म्हणजे मी हळू आवाजात बोलू लागले आणि आवाजात असं गोडवा आणू पाहत होते. आणि काय सांगू, मी अशी नम्रपणे वागत होते, हळुवारपणे चालत होते. आणि लोक माझ्याकडे बघायचे, म्हणायचे काय काय झालंय तुला, काय करतेस तू आहे. आणि मग मला वाटलं हे किती किती विचित्र आहे. म्हणजे मी असं वागले तरी यांना आवडत नाही, मी अगदी तसं वागले तरी यांना आवडत नाही. म्हणजे मी नक्की वागावं तरी कसं, लोकांना काय आवडतं यातनं काहीच कळेना मला. मला आठवतंय शब्दांची ताकद आणि बोलणं या विषयावर मी उपदेश ऐकत होते आणि मी ठरवलं की मी माझं तोंड बंद ठेवणार, मी बोलणारच नाही. आणि म्हणून मी खरंच काहीच बोलायचे नाही. आणि बघा दैहिक कार्य हे नेहमी असं वेगळंच असतं. एक तर ते करणारच नाही किंवा जास्तच करेल. आणि म्हणून एक तर मी खूपच बोलायचे. पण मी संदेश ऐकला की शब्द किती शक्तिशाली आहेत आणि मी संकटात सापडू नये म्हणून मी एकही शब्द बोलायचा नाही असं ठरवून टाकलं. तर मला ते दिवस आठवतात आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की देवाने माझ्यावर कृपादृष्टी केली. आणि कृपादृष्टी ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्याला बदलू शकते. आणि ते मला करायचंच होतं की जेव्हा तुम्ही योग्य गोष्ट करता तेव्हा देव तुमचं मन पाहतो, तुम्ही त्याच्याकडे मदत मागता, तो तुमच्यात बदल घडवतो. जेव्हा तुम्ही त्याचं ऐकाल आणि त्याच्यासोबत वेळ घालवाल तेव्हा तो तुमच्यात बदल घडवूनच आणेल. मी तुम्हाला काही सांगणार आहे. तुम्ही चर्चमध्ये जे ऐकता ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर घडवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. समजा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कधी मिळाल्या नाहीत आणि तुम्ही विचार करता अरे ती गोष्ट मला खरोखर हवी आहे, मला आयुष्यात स्थिर व्हायचं आहे, क्षमाशील व्हायचं आहे, मला रागवायचं नाही. आपण राग हे एक उदाहरण म्हणून वापरू. तुम्ही इथून घरी गेल्यावर न रागवण्याचा प्रयत्न कराल, पण त्याऐवजी तुम्ही काय करा तर रागाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. असा विचार कधीच करू नका की मी तुम्हाला वचन शिकवलं आणि तुम्ही घरी गेलात आणि अचानक काहीतरी जादू झाली आणि तुमची समस्या दूर झाली. कारण शपथेवर सांगते सैतान तुमची परीक्षा घेणार आणि पुढे जाऊन तो तुम्हाला पारखण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती घडवून आणेल. आणि मग काय होईल की जर तुम्ही स्वतःहून ते करू पाहिलं तर तुम्ही अपयशी ठराल आणि मग सैतान म्हणेल की बघा तुम्ही उपदेश ऐकला पण काहीच चांगलं घडलं नाही, तुमच्यात बदलच घडला नाही. सैतान कसा आहे, खोटारडा. हीच एक गोष्ट तो चांगली करतो. त्याचा खोटेपणा कसा पकडावा हे आपण शिकायला हवं. म्हणून तुम्ही घरी गेल्यानंतर हे म्हणा की देवा खरंच मला यामध्ये प्रगती करायची आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. आता बघा मला तुझी मदत हवी आहे, मी स्वतःहून हे करू शकत नाही. मला माझ्या मनात बदल घडवायचा आहे पण तुझ्याशिवाय मी हे करू शकत नाही. जोवर मला यश मिळत नाही तोवर मी तुझ्याकडे मागत राहीन. तर तुम्ही 6वा, 7वा, 8वा अध्याय बघा ज्यात रागाविषयी सांगितलंय. तुम्ही ते वाचा, त्याचा अभ्यास करा. तुम्हाला पाठ होईपर्यंत ते तुम्ही वाचत राहा. त्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही देवासोबत वेळ घालवा. आणि मी नेहमी लोकांना सांगते की देववचन हे औषधासारखं काम करतं. जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही तुमच्या डोक्याला उगाच बँडेड लावून उपयोग नाही. जर तुम्हाला संताप येत असेल तर समृद्धीबद्दल शिकून काहीच उपयोग नाही. तुम्हाला विशिष्ट समस्येसाठी त्याच विशिष्ट गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या आत्म्यावर औषधोपचार कराल. तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला घाई करून चालणार नाही. कारण 2 कोरिंथ अध्याय 3:18 मध्ये बायबल म्हणतं जेव्हा आपण देवाचे शब्द ऐकतो तेव्हा आपण जे बघायला हवं ते आपण पाहू शकतो. आपण जसे आहोत तसे स्वतःला दिसतो आणि देव आपल्या टप्प्याटप्प्यानी बदल घडवतो हळूहळू. आणि हे देवाच्या आत्म्याद्वारे घडत असतं, माझ्या निर्धारामुळे नाही, माझ्या इच्छाशक्तीच्या बळावर नाही, पण देव आपल्यात बदल घडवतो कारण तो आपलं अंतःकरण पाहतो आणि आपण योग्य मार्गावर आहोत हे. आणि मी सांगेन इथे 50 माणसं अशी असतील ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळी आध्यात्मिक परिपक्वता मिळवली असेल. पण जेव्हा येशू परत येईल तेव्हा प्रत्येक जण लगेच पूर्णत्वाला जाईल आणि आपण जसं असायला हवं तसं आपण होऊ. तुम्ही तिथे पोहोचायची गरज नाही, तुम्ही फक्त त्या मार्गावर चालायची गरज आहे. आमेन.
जे देव आपल्या आयुष्यात करू शकतो ते आपण करायला लागलो तर आपला वेळ वाया जातो. पण जेव्हा आपण त्याच्यावर विसंबतो तेव्हा तो आपल्यात बदल घडवतो आणि आपल्यावर कृपा दृष्टी ठेवतो. आणि त्याचं सामर्थ्य आणि शांती आपली होते. आपण जीवनाचा आनंद घेऊ लागतो. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.